ऑगस्टमध्ये गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये निर्णय झाला आणि एवढ्या लवकर त्याचा शुभारंभ होतोय वैद्यकीय शिक्षण मंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये। एक गतिमान सरकार जे आहे, आपण म्हणतो की या सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार, सर्वसामान्यांच्या मनातलं सरकार मी नेहमी सांगत असतो। आणि म्हणून एकदम सर्वसामान्य माणसाचं सरकार आणि मुख्यमंत्री पण सर्वसामान्यातला असला की अशा प्रकारची कामं फटाफट होऊन जातात। त्याचं उदाहरण आज इथे आपण पाहतोय। कारण मी काय थोडं पोलिसांची अडचण होते, प्रोटोकॉल तोडून कधी कधी लोकांना भेटायला माझी तीव्र इच्छा होते। लोकही प्रेमाने येतात। शेवटी मी लोकांमधला माणूस आहे, जमिनीवरचा कार्यकर्ता आहे, त्यामुळे थोडीशी पंचायत होते पोलिसांची। पण शेवटी आपण बांधील कुणाशी आहोत? या महाराष्ट्रातल्या जनतेशी, सर्वसामान्य माणसाची नाळ आपली जुळलेली आहे। खरं म्हणजे मगाशी उदय सामंत यांनी सांगितलं की कसा सगळा प्रवास जो झाला, तो प्रवासही आपल्याला माहित आहे। गोव्यावरून फोन केले, त्याच्या आधी गुवाहाटीवरून पण फोन केले आपण। काम होणं महत्वाचं आहे आणि आम्ही जे केलं तुम्हाला मी सांगतो, एवढ्या मुश्रीफ साहेब मी एवढ्या सह्या केल्या, भरपूर सह्या केल्या, भरपूर फोन केले। सगळं वेळेमध्ये झालं पाहिजे आणि सगळं ठरल्याप्रमाणे आपले प्रकल्प पूर्ण झाले पाहिजे, ही एकच इच्छा मनामध्ये होती। आणि म्हणूनच गेल्या आपलं सरकार स्थापन व्हायच्या पूर्वी आपण पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे। त्यामुळे जे काही पूर्वी झालं त्याच्यामध्ये मी काही जाऊ इच्छित नाही। उदय सामंतने थोडा सुतोवाच केलेला आहे। मी फील्डवर, ग्राउंडवर काम करणारा कार्यकर्ता आहे। प्रत्यक्ष जाऊन त्या ठिकाणी पाहून आपल्याला तिथला अनुभव घेऊन जेव्हा आपण काम करत असतो, प्रत्यक्ष लोकांशी ज्याचा टच असतो, त्याला काम करताना अडचण कधीच येत नाही। मला आता हसन मुश्रीफ सांगत होते, दर सोमवारी मी जनता दरबार घेतो, आवश्यक आहे। लोकांनी आणि सगळ्या मी जिल्हाधिकाऱ्यांना देखील सांगत असतो महाराष्ट्रातल्या की आपल्याकडे कोणी माणूस आला तर त्याला कलेक्टर भेटला पाहिजे, सीओ भेटला पाहिजे, एसपी कडे काही खालच्या काही तक्रारी असतील ते एसपीने भेटलं पाहिजे। बघा, मुख्यमंत्री जर विदाऊट अपॉइंटमेंट भेटू शकतो तर जिल्हाधिकाऱ्यांनी पण भेटलंच पाहिजे। शेवटी त्याला आपल्या सरकारकडून अपेक्षा असतात, आम्हाला न्याय मिळेल। कधी खाली टंगळमंगळ होते, थोडे चक्रा मारायला लागतात, वेळ काढूपणा होतो। मग त्याचं इच्छा एवढीच असते, या जिल्ह्याचा बॉस कोण, जिल्ह्याचा प्रमुख माणूस कोण, तर जिल्हाधिकारी। आणि म्हणून मी नेहमी सांगतो, अपॉइंटमेंट या सगळ्या गोष्टी तर असतातच, कार्यक्रमही असतात, परंतु जे असे अत्यावश्यक कामासाठी जे जनता, नागरिक आपल्याला जे भेटायला येतात, त्यांचं म्हणणं ऐकून घेणं, आणि ऐकून घेतलं तरी समाधान होऊन जातं त्यांचं। एखादा प्रश्न चुटकीसरशी सुटून जातो। आणि म्हणून मी मध्ये जेव्हा हॉस्पिटलमधले काही प्रश्न निर्माण झाले, काही प्रसंग निर्माण झाले, त्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांना मी सांगितलं, आपण फक्त एक व्हिजिट करून या, सिव्हिल हॉस्पिटल असेल नाही तर मेडिकल कॉलेज असेल, व्हिजिट केली तरी छोटे छोटे प्रश्न अगदी चुटकीसरशी सुटून जातात। काही स्वच्छतेचा प्रश्न असेल, काही पाणी नसेल, काही औषधं कमी असतील, आता औषधांचा पण आम्ही अधिकार दिले कलेक्टर तुम्हाला, खरेदीचे औषध खरेदीचे पण अधिकार आम्ही कलेक्टरना दिले। कुठेही औषधाविना रुग्णाची अडचण होऊ नये। कारण आपण पाहिले कोविडमध्ये फार आपल्याला आपली क्षमता जी आहे ती आपल्याला त्यावेळेस अनुभवता आली। त्यामुळे आरोग्य विभागामध्ये जास्तीत जास्त काम करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणूनच या आरोग्य विभागाचा कायापालट करण्याचं ठरवलं आम्ही सरकारने।
आणि म्हणून जिल्हा वाईज मेडिकल कॉलेज झाले पाहिजे. त्याचबरोबर सिव्हिल हॉस्पिटल जी आहेत ती देखील पॅरलल, जसं आपण काही काळापुरते मेडिकल कॉलेजला अटॅच करतो सिव्हिल हॉस्पिटल, आणि त्याच वेळेस सिव्हिल हॉस्पिटल देखील पॅरलली चांगलं अपडेट झालं पाहिजे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स पाहिजेत, आपल्याला स्टाफ पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टीवर आपण फोकस केलाय. मी एक स्वतः मीटिंग घेतली, मोठी सर्व उच्चस्तरीय बैठक घेतली, त्यामध्ये आरोग्याला प्राधान्य दिलं. त्याच्यामध्ये ज्या ज्या काही अडचणी होत्या त्या दूर केल्या. जे तरतूद, जे फंड होता, तरतुदीचं जे काही मर्यादा होती ती आम्ही वाढवली. काही ठिकाणी आपल्याकडे एडीबी सारख्या बँकांनी लोन दिलंय, हुडकोनी आपल्याला लोन दिले. सरकार त्या विभागाचा, आरोग्य विभागाचा, वैद्यकीय शिक्षण विभागाला मदत करते आहे. आणि म्हणून हे सगळं जे आहे हे सगळं आपण अत्याधुनिक सुविधा लोकांना मिळाल्या पाहिजे म्हणून आपण आरोग्यावर फोकस करतोय. आणि त्याचबरोबर मी आपल्याला सांगू इच्छितो, मुख्यमंत्री सहायता निधी हा जो निधी आहे, मला वाटतं मी आता इथे येताना पण सहाय्य केल्या. योगेश कदम मला भेटले होते. मुख्यमंत्री सहायता निधी मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर 2.5 वर्षामध्ये फक्त 2.5 कोटी रुपये खर्च झाले होते. या एकनाथ शिंदेच्या 1 वर्षाच्या काळात 160 कोटी रुपये खर्च झाले. 160 कोटी हे लोकांचे पैसे आहेत. लोकांच्या ऑपरेशनसाठी तुम्हाला एक सही करायला काय अडचण आहे. आणि म्हणून अशा प्रकारचं काम आपण या ठिकाणी करतोय. या पूर्णपणे आरोग्य विभागामध्ये ज्या काय आमूलाग्र बदल घडवायचा आहे तो आपण बदल घडवतोय. आणि तो बदल घडवतोय त्यामुळे अनेक लोकांना पोटदुखी सुटलेली आहे, नक्कीच आहे. काही लोकांना पट्टे होते ते निघालेत, काही लोकांना जालिम काढाची आवश्यकता आहे, जालिम काढा देऊ. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू केलाय. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आम्ही, माझी संकल्पना ठाण्यामधून सुरू केली. नंतर मुंबईमध्ये आम्ही 250 दवाखाने केले. आपल्या आरोग्य मंत्र्यांना, तानाजी सावंत यांना सांगितलं राज्यात आपल्याला करायचं आहे. आणि आपल्याला सांगतो 700 ठिकाणी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना आपण सुरू करण्याचा निर्णय घेतला. 400 ठिकाणी ते सुरू झाले. आपल्या पीएचसी ज्या आहेत त्या अपग्रेड केल्या पाहिजे. कलेक्टर आपल्याला मी सांगतो 17 कलेक्टर आहेत, ते सांगलीला होते, त्यांनी सांगलीमध्ये या पीएचसी अपग्रेड केल्या. आता सातारामधल्या पीएचसी अपग्रेड करतोय. तिकडे आपण त्या माहिती घ्या कशा प्रकारे त्यांनी काम केलं. पीएचसी म्हणजे आपला ताबडतोब जातो आणि तिथे आपल्याला पहिली ट्रीटमेंट असते, प्राथमिक उपचार. तर तिथंच जर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचे, जेवढं लिमिट आहे त्याच्यापेक्षा जास्तीच्या सुविधा मिळाल्या तर तो पेशंट तिथंच बरा होतो. आणि म्हणून हे थोडं थोडं आपल्याला त्याच्यामध्ये आमूलाग्र बदल आपल्याला करत जायचं आहे. आणि म्हणून आज त्या ठिकाणी पाहिलं, एक प्रशस्त इमारत आहे, 430 खाटांचं हे हॉस्पिटल आहे. मुलं आता पहिली बॅच इथे सुरू होती आहे. आणि हे आपल्यासाठी सगळ्यांसाठीच अतिशय आनंददायी आहे. आणि उदय सामंत यांनी पाठपुरावा केला, मसन मुश्रीफजी यांनी त्यांना साथ दिली. मला वाटतं मी पण काल कुठल्या याच्यावर सह्या केल्या त्या गगराणीने, प्रोफेसर त्यांच्या पदांच्यावर देखील मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे कुठेही काही कमी पडणार नाही. मुश्रीफ साहेबांनी मगाशी सांगितलं त्यातलं काही हँडओव्हर केलं वाटतं, काही बिल्डिंग आपल्याला जे हॉस्टेलसाठी, तर ते देखील आपली जी काही अडचण आहे ती देखील आपण दूर करू. सिंधुदुर्गाची जी काही अडचण आपल्याला आहे ती देखील आपण दूर करू. शेवटी आपण एक कलेक्टिव्ह डिसिजन घेतो. सरकार म्हणून आपण काम करत असताना सर्वांची एक सामूहिक जबाबदारी आहे. आणि सामूहिक जबाबदारीमध्ये आपण जे काही आरोग्याला प्राधान्य दिलेलं आहे, आज मोठ्या प्रमाणावर आपण जे काही आपले सिव्हिल हॉस्पिटल आहेत त्या बाबतीमध्ये देखील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सगळे झाले पाहिजे. मेडिकल कॉलेज जिल्हा वाईज झाले पाहिजे. हे सगळे निर्णय आपण घेतोय लोकांसाठी. आज आपण त्या पुढे जाऊन हे करतोय. जे सरकारी हॉस्पिटल आहेत, कॅशलेस सेवा काही ठिकाणी आपण सुरू केली आहे. म्हणजे खिशामध्ये पैसे नसले तरी सुद्धा कुठल्याही रुग्णाला चिंता करण्याची आवश्यकता नाही. सरकारी रुग्णालयामध्ये भविष्यामध्ये कॅशलेस सेवा देण्याचा देखील आपला शासनाचा प्रयत्न आहे. शेवटी आरोग्य उत्तम राहणं, उत्तम ठेवणं
उत्तम राखणं आणि त्याला मदत करणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि ते सरकार पूर्णपणे या ठिकाणी पार पाडेल अशा प्रकारचा या ठिकाणी मी शब्द मुख्यमंत्री म्हणून देतो। त्याचबरोबर रत्नागिरी विमानतळाला आपण 118 कोटी रुपये मंजूर केले आणि आता टर्मिनल बिल्डिंग होती आहे, ते नाईट लँडिंगचं तेही झालंय आणि एक एक आपण विकासाची पावलं पुढे टाकतोय। आज नमो 11 सूत्री जे कलमी कार्यक्रम जो आहे तो आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस होता। आम्ही लोक संभाजीनगरला होतो आणि संभाजीनगरला आमचं कॅबिनेट होती। मी त्यावेळेस आपल्या सर्व मंत्रिमंडळातल्या सहकार्यांना सांगितलं आपण नमो 11 कलमी कार्यक्रम राबवूया आणि त्या माध्यमातून एक फोकस ठेवून एक शॉर्ट टर्म, मिड टर्म, लॉंग टर्म असा प्रोग्राम आखूया आणि मला वाटतं आज त्याच्यापैकी देखील आपण दिव्यांगांना मदत दिली, घरकुलाचं मटप हे केलं, अनेक योजना ज्या आहेत 11 पैकी सुरू केल्या आणि हा सगळा 11 कलमी कार्यक्रम जो आहे हा शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे यासाठीच आमचा हा प्रयत्न आहे। आज मी आपल्याला सांगतो आज या भारताचं नाव पूर्ण जगभरामध्ये अतिशय अभिमानाने घेतलं जातं। आज आपण पाहतोय की देशाची अर्थव्यवस्था 10व्या क्रमांकावर 5व्या क्रमांकावर आणण्याचं काम आदरणीय मोदी साहेबांनी केलं, ते 3ऱ्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। आज आपण जर पाहिलं तर जगभरामध्ये अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना आपली अर्थव्यवस्था फक्त टिकवली नाही तर त्या उंचीवर नेली आणि म्हणून आज कितीतरी देशाचे जे प्रमुख आहेत ते प्रमुख आपल्या प्रधानमंत्री महोदयांना सन्मान करतात, आदर करतात, वेगवेगळ्या पद्धतीने त्यांचं स्वागत करतात। ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे। शेवटी आपला देश, आपला प्रधानमंत्री त्यांच्या वाढदिवसानिमित्त 11 कलमी कार्यक्रम नियोजन करणं हा त्यातलाच एक भाग होता। एक प्रामाणिक माझी इच्छा होती की या माध्यमातून एक फोकस आपले सगळे अधिकारी काम करतील आणि जे 11 आम्ही जे काही विभाग निवडलेले आहेत मग ते आरोग्यापासून, मुलांपासून, महिलांपासून सगळे विभाग घेतलेत त्याच्यामध्ये आणि शेवटी या 11 कलमी कार्यक्रमाच्या माध्यमातून नमो 11 सूत्री कार्यक्रम याचा थेट फायदा शेवटच्या घटकाला मिळेल हाच उद्देश आमचा होता। शासन आपल्या दारी इथं झालं, शासन आपल्या दारी मी सर्व अधिकाऱ्यांना धन्यवाद देतो की त्यांनी लाभार्थ्यांची नोंदी केल्या। गावागावामध्ये आपले सगळे लोक फिरायला लागले, जिल्हाधिकारी, बीडीओ, सीओ, तहसीलदार, तलाठी सगळे लोक आणि त्याच्यामध्ये देखील कॉम्पिटिशन सुरू झाली। माझ्या जिल्ह्यामध्ये किती नोंदी होत आहेत आज मला सांगायला आनंद वाटतो की लाभार्थी इथे जसे व्यासपीठावर बसलेत तसे शासन आपल्या दारी या कार्यक्रमात देखील व्यासपीठावर आम्ही त्यांना घेतो आणि लाभार्थी निर्णय योजना तर सरकारच्या आहेत पण त्याला मागे लागणं, ते मिळवणं, त्याची कटकट चक्रा मारणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्यामुळे लाभार्थी कंटाळून काही लाभ सोडून द्यायचे आणि मग हेच आम्ही सरकारने त्याचं बरोबर लक्षात घेऊन शासन आपल्या दारी म्हणजे शासन घरी बसणारं शासन नाहीये, या लोकांच्या दारी जाऊन त्यांना योजना वाटणारं सरकार आहे, योजना देणारं सरकार आहे आणि म्हणून कमी कालावधीमध्ये आज जवळपास 1,80,00,000 लाभार्थ्यांना शासन आपल्या दारी याच्यामधून लाभ मिळालेला आहे। आणखी काही जिल्हे बाकी आहेत तेही आम्ही करणार आहोत। याच्यानंतर महिला सक्षमीकरण जे आहे त्याच्यावर आम्ही काम करतोय। महिला बचत गट, सीआरपीचं मानधन आम्ही वाढवलं, महिला बचत गटाचं जे खेळतं भांडवल रिव्हॉल्विंग फंड होता तो आम्ही दुप्पट केलाय। आज अंगणवाडी सेविका असतील, आरोग्य सेविका असतील, या महिला बचत गट आहेत, स्वतःच्या पायावर या महिला भगिनींना आम्हाला उभं करायचं आहे। त्यांच्या वस्तू ज्या आहेत त्याचं ब्रँडिंग करायचं आहे, मार्केटिंग करायचं आहे, त्यांना ट्रेनिंग द्यायची आहे आणि त्यांचा माल जो आहे जिल्हाधिकारी इकडे आहेत त्याच्या बाबतीमध्ये बैठक घेऊ आपण। पण जसं आपण यांना इन्फ्रास्ट्रक्चर उभं करून देतो, यांनी तयार केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे। आपण त्यांना मैदानात इन्फ्रास्ट्रक्चर, गाळे, स्टॉल जे आपण उभे करून देतो
जसं आठवडी बाजारामध्ये आपण करायचो आणि त्याप्रमाणे देखील आपली योजना आपण परिपूर्ण योजना तयार करतोय. फक्त महिला बचत गटांसाठी, महिला भगिनींसाठी आज आपण 50% सवलत एसटी मध्ये दिले. प्रवास करताना महिला प्रवास एसटी मध्ये 50%. आता आमचे बांधव मार्केटमध्ये बाजारात जात नाहीत, महिला भगिनी जातात. बोले जाऊ द्या तुम्ही जरा बसा, 50% प्रवास करून येते. ज्येष्ठ नागरिकांना आपण मोफत करून दिलं. आज तुम्हाला मी सांगतो महिलांना 50% सवलत दिल्यामुळे त्याचा फायदा गोरगरीब परिवाराला होतोय. आज ज्येष्ठ मोफत त्यांना प्रवास दिलाय. देवदर्शनाला जातात, तालुका प्लेसला जातात, वैद्यकीय तपासणी करून येतात. हे सगळं सरकार करतोय. वयश्री योजना आपण सिनियर सिटीजनसाठी करतोय. तरुणांसाठी देखील रोजगार जो आहे, स्किल डेव्हलपमेंट, स्टार्टअप, याच्यावर आपण काम करतोय. बाळासाहेब सांगायचे नोकऱ्या मागणाऱ्यापेक्षा नोकऱ्या देणारे हात ते निर्माण करा. त्याच्यावर आम्ही काम करतोय. आज मी आपल्याला फक्त एवढंच उदाहरण देतो गडचिरोलीचं. गडचिरोलीमध्ये नक्षलवाद होता, आदिवासी भाग होता, इतर जिल्ह्यांपासून खूप विकासाच्या माध्यमातून दूर होता. मी जेव्हा पालकमंत्री होतो तेव्हा पहिला कारखाना सुरजागडला मी सुरू करायला लावला. सगळे लोक घाबरत होते, कसं होणार, काय होणार. आपलं सरकार आहे आणि लोकांना रोजगार देण्याचं काम आपण करू शकत नाही तर त्या सरकारचा उपयोग काय. आणि तुम्हाला मी सांगतो सुरजागडमध्ये 10,000 लोक काम करतायत. महिला त्याच्यामधले जे आहेत त्यांना त्या कंपनीने ट्रेनिंग दिली आहे. आता स्टील प्लांट उघडतोय, तिथे 10,000 लोक काम करतायत. आणि टाटा टेक्नॉलॉजीने आपल्या जिल्हा प्रशासनाबरोबर एक स्किल डेव्हलपमेंट सुरू केलं. त्याच्यामध्ये दरवर्षी 5,000 युवा आणि युवतींना ट्रेनिंग मिळणार, 5,000 लोकांना नोकऱ्या मिळणार आणि त्याच्यातून उद्योजक तयार होणार. असं आपल्याला प्रत्येक जिल्ह्यात करायचं आहे. लोकांच्या मुलांच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे, काम मिळालं पाहिजे. म्हणून या राज्यामध्ये उद्योग आले पाहिजे. मी अभिमानाने सांगतो आपलं सरकार स्थापन झाल्यानंतर थोडेच दिवस झाले होते आणि आम्ही दावोसला गेलो. दावोस म्हणजे आपल्या स्वित्झर्लंडमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये उदय सामंत इकडे आहेत. आपल्याला विश्वास वाटणार नाही, नवीन सरकार असताना 1,37,000 कोटीचे करारनामे झाले, नुसते पेपरवर नाही. तर आज 80% त्याच्यातले इम्प्लिमेंट होत आहेत. हे आपलं अचिव्हमेंट आहे, हे आपलं यश आहे. म्हणून महाराष्ट्रावर गुंतवणूकदार जे आहेत विश्वास ठेवतायत. आणि आत्ताच मी कोका कोलाचं आता भूमिपूजन करून आलो. तो 2015ला त्याला यायचं होतं, पण 2015च्या नंतर आतापर्यंत कुठला उद्योग मंत्री त्याला भेटला नाही, ना मुख्यमंत्री भेटला नाही. त्यामुळे तो चालला होता दुसरीकडे. उदय सामंतने पकडलं त्याला आणि त्याला 2 दिवसामध्ये त्यांना जे पाहिजे होतं ते आपण करून दिलं. आता 2,000 लोकांना नोकऱ्या मिळतील. त्याला मी सांगितलं स्थानिक लोकांनाच रोजगार मिळाला पाहिजे. आणखी तुम्हाला ज्या ज्या काही इथं हे पाहिजे सवलती हे सरकार देईल, पण तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ही इन्व्हेस्टमेंट तुम्ही आमच्या कोकणामध्ये करा. कोकणातल्या लोकांना आपल्याला रोजगार मिळाला पाहिजे. कोकणातल्या लोकांना फक्त राजकारणापुरतं वापरून घेणारा हा एकनाथ शिंदे नाही. हा एकनाथ शिंदे आणि आमचं सरकार कोकणातल्या लोकांना न्याय देण्यासाठी आहे. आणि म्हणून आम्ही ठरवलंय जसं मुंबई नागपूर रस्ता झाला ऍक्सेस कंट्रोल ग्रीनफील्ड, तसाच मुंबई गोवा सिंधुदुर्गापर्यंत आपण ग्रीनफील्ड रस्ता तयार करतोय, ऍक्सेस कंट्रोल रस्ता तयार करतोय. त्याचबरोबर MMRDA सारखं कोकण विकास प्राधिकरण मी घोषित केलं, ते आता अंतिम टप्प्यात आहे. त्याचंही काम सुरू होईल. मला वाटतं काजू बोर्डाला 200 कोटी रुपये दिले. आंब्याचं बोर्ड आपण तयार करतोय. आणि त्याचबरोबर जे जे छोटे छोटे जे पाणी वाहून जातंय समुद्राकडे ते थांबवणं, बंधारे बांधणं, ह्या सगळ्या गोष्टीवर सरकार पूर्णपणे लक्ष ठेवून आहे. त्यामुळे कोकणामध्ये जेवढे विकास कामं आणता येतील ती नक्की या ठिकाणी आणली जातील.
आणि उदय सामंत आहेत आमचे, दुसरे केसरकर आहेत, रवी चव्हाण आहेत, नातूजी इकडे बसलेत, त्यांना सगळ्यांना अनुभव आहे. आणि म्हणून जेवढं काही कोकणासाठी करता येईल तेवढं सरकारच्या माध्यमातून केलं जाईल. त्याचं जिवंत उदाहरण इथे आहे. अवकाळी पावसामुळे गारपिटीमुळे देखील काही नुकसान झालंय. काही लोक म्हणतात गारपीट झाली, कधी पैसे देणार, सरकार आहे की नाही. तुम्ही जे महाविकास आघाडीने घोषणा केल्या शेतकऱ्यांना पैसे द्यायचे, ते दिले नाही. ते महायुती सरकारने दिले. आम्ही देणारे आहोत, घेणारे नाही. आणि म्हणून बळीराजाच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे, त्याला वाऱ्यावर आम्ही सोडणार नाही. त्याच्या कालच कॅबिनेटमध्ये देखील बैठक झाली. मंत्रिमंडळाने ठरवलंय 2 हेक्टरच्या ऐवजी 3 हेक्टर पर्यंतच्या मर्यादेत आपण त्यांना नुकसान भरपाई द्यायची. सर्व पंचनामे एकत्र करून आपण त्यांना न्याय द्यायचा, हे देखील आपण ठरवलंय. त्यामुळे शेतकऱ्यांना देखील सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, हा देखील शब्द या ठिकाणी आहे. आणि म्हणून माझ्या महिला भगिनी असतील, माझे बांधव असतील, या सगळ्यांना मी सांगतो की आमचा एकच उद्देश आहे, या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यातल्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.